हाऊ इज इट ग? म्हणजे इंडियामध्ये वेडिंग प्लॅनिंग बिझनेस हा कसा चालतो? आय मीन आय एम रिअली क्युरियस. कारण अनलेस म्हणजे माझ्या डोक्यात तरी अनलेस यू आर अ बच्चन किंवा अडाणी किंवा अंबानी, तुम्हाला कशाला वेडिंग प्लॅनर पाहिजे? एक कार्यालय बुक करा आणि संपला विषय. नाही, इतकं सोपं राहिलं नाहीये ते आता. ओके, हा म्हणजे प्लीज एक्सप्लेन. येस, सो बँड बाजा बारात तू पाहिली असशील ऑफकोर्स. तर आय थिंक दॅट वॉज वेन ऍटलिस्ट पुणे मुंबईकडच्या लोकांना असं झालं की ओ असं पण काहीतरी असू शकतं. तू म्हटलीस तसं की अरे काही मावशी काका मामी एकत्र येतात आणि आपलं लग्न पार पाडतात. हा, तर तेच आणि आहे अजूनही दॅट इज द मेंटॅलिटी इन पुणे मुंबई व्हेरी मच. पण त्या फिल्म नंतर आय थिंक लोकांना असं झालं की ओ अच्छा असंही होऊ शकतं. जो दिल्ली अप नॉर्थ हा ट्रेंड आहे आणि तो तर आता खूप जास्ती आहे. बरोबर. आणि ते ग्रो झालंय ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि आजकाल काय होतं, बरीच मुलं इथे नसतात, त्यांचे आई वडील इथे असतात आणि मुलं तिकडे बसून पिंटरेस्ट आणि इंस्टाग्रामवर मला असं पाहिजे मला तसं पाहिजे, आपल्या सगळ्या सेलिब्रिटीजची लग्न बघून लोकांना मुझे भी ये पहनना है मुझे भी वो करना है हे असतं. आणि आई वडील क्लूलेस असतात की आम्ही कुठून सुरुवात करू. काय आता गेली काही वर्ष खूप वेगवेगळ्या, पुण्यातला मुलगा आहे दिल्लीची मुलगी आहे, असे खूप वेगवेगळ्या स्टेट्स मधली शहरांमधली लोक एकत्र येतात कारण ती बाहेर कुठेतरी शिकायला भेटली असतात, नोकरीसाठी कुठेतरी भेटलेली असतात. सो मग त्यांचं सगळं त्यांची फॅमिली इकडे येणार, मग ते कुठे राहणार, हे सगळे प्रश्न वाढतायत, हे क्लिअर आहे. ओके. आणि ऑल्सो द स्केल, जरी तुम्हाला लहान म्हणजे काय 100 माणसात लग्न करायचं असेल तरी तुम्हाला जे जे करायचं असतं ते विधी सोडून लोकांना इतक्या 10 गोष्टी जास्त करायच्या असतात की मेहंदीवालीच पाहिजे, मग काय हळदच करायची आहे पांढरे कपडे घालून. सो आय थिंक सोशल मीडियामुळे हे एक्सपोजर अर्थातच वाढल्यामुळे लोकांना आता काही ठराविक पद्धतीने लग्न करायचंय ज्याच्यासाठी कदाचित आई वडील आणि घरचे इक्विप्ड नाही आहेत.